सिल्लोडमध्ये रस्त्याच्या कामामुळे ट्रॅफिक जाम होतो। छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गाचं काम सुरू आहे। कामामुळे वाहनधारकांसह पादचारी त्रस्त झालेले आहेत। गेल्या काही वर्षांपासून सिल्लोड शहरासह परिसरात छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गाचं काम प्रगतीपथावर सुरू आहे। मात्र या कामामुळे वाहनधारक आणि पादचाऱ्यांची मोठी डोकेदुखी ठरत असल्याचं दिसून येत आहे। सध्या काम सुरू असल्याने वाहतूक एकेरी सुरू करण्यात आली आहे। मात्र सकाळपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचं पाहायला मिळत आहे। या एकेरी वाहतुकीमुळे कामाच्या संतगतीमुळे खूप लोकांना त्रास होतोय। तर जे नॅशनल हायवे निर्माण करणारी संस्था आहे तिने तातडीने याच्यावर उपाययोजना करून लवकरात लवकर हा मार्ग मोकळा करावा, कारण आमच्यासारख्या टू व्हीलरला सर्वांनाच ते सोयीचं होईल हीच माझी विनंती सरकारला। फार तकलीफ होती आहे। सर्व्हिसवाले जे लोक आहे ते सर्व्हिसला जाणारे अधिकारी परेशान राहतात आणि शाळेचे मुलं तेही शाळेच्या जायच्या वेळेस कमीत कमी 2-2, 3-3 तास ट्रॅफिक जाम होती। आणि तसंच पुन्हा ग्रामीण भागामधून जे लोक पेशंट येतात तर सिल्लोडमध्ये इथले ते डॉक्टर आहे, कुठलाही डॉक्टर असो, ते थोडं ट्रीटमेंट करताना पटकन त्यांना सोडून देतात आणि त्यांना FR देतात, म्हणतात चालल्या जा घाटीला जायच्या टायमात 2-2, 3-3 तास ज्या ज्या जागी कामं झालेले नाही त्या जागी ट्रॅफिक जाम होती। याच्यावर तुम्ही फार दखल घेतला पाहिजे सरकारनं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।